संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. संपूर्ण जीवन समर्पित या ठिकाणी ग्रंथ पठणास सुरुवात करतो. तर आजचं 33वं प्रकरण आहे आपलं ब्रह्मलोकाचे अंतर. येथून अंतर किती आहे असे राजा म्हणते ब्रह्मलोक येथून किती दूर आहे. ते म्हणतात किंवा ब्रह्मलोकाच्या कालच्या प्रकरणामध्ये आपला उल्लेख आला, ठीक आहे. तर मग ब्रह्मलोकाचे आपल्या जवळ आपण ज्या ठिकाणी आपल्या जवळून ब्रह्मलोकांचे अंतर किती आहे हा प्रश्न मग त्यांनी म्हणतेंना केला. यावर महाराज फार दूर आहे म्हणतात. काय म्हणतात कबीर, काय म्हणतात यावर फार दूर आहे. समजा आपल्या राजवाड्या एवढा विशाल खडक म्हणजे खडक तेथून सोडला असता रात्र दिवस 48 योजना एक योजन 7 मैलच्या वेगाने तो खाली येत असता पृथ्वीवर पोहोचण्याकरिता त्याला 4 महिने तरी लागतील. एवढ्या दूर आहे म्हणतात ब्रह्मलोकांचा. आणि आपला अंतर किती आहे म्हणतात 48 घंटे. म्हणजे आपला विशाल राजवाडा आहे म्हणतात. विशाल राजवाडा एवढा म्हणजे तो राजमहल असते की नाही एका राजाचा, तेवढा मोठा दगड, एक दगड म्हणतात. आणि तो दगड विशाल खडक म्हणतात त्याला. तेथून वरून सोडला म्हणतात, त्यांच्या पासून सोडला की त्याला यायला किती दिवस लागते म्हणतात रात्र दिवस 48 योजना एक योजन आणि 7 मैलच्या वेगाने खाली येत असता पृथ्वीवर पोहोचण्याकरिता त्याला किती दिवस लागतात 4 महिने लागतात म्हणतात. म्हणजे मैलही आलं, योजनाही आल्या आणि या ठिकाणी त्या पृथ्वीवर पोहोचण्याकरिता त्याला 4 महिने लागतील असे त्यांना प्रश्नाचं त्या उत्तर दिलं. म्हणते तर मग एखादा पूर्णपणे शांत असलेला भिक्खू वाकवलेले हात लांब करण्याकरिता किंवा लांब केलेले हात वाकवण्याकरिता जितका वेळ एखाद्या शक्तिशाली पुरुषाला लागतो तितक्याच वेळात आपल्या ऋतुदिशा शक्ती बळाने येथे जम्बूद्वीपात अर्धपात्र पाहून ब्रह्मलोकात उपस्थित होतो. काय म्हणतात ते किंवा जेवढे आता ब्रह्मलोक आपल्यापासून त्यांनी सांगितले ब्रह्मलोक आपल्यापासून खूप दूर आहेत आणि खूप लांब आहे म्हणतात. तर मग म्हणते एखादा भिक्खू म्हणतात एखादा भिक्खू पूर्णपणे शांत आहे. पूर्णपणे शांत असल्याच्या नंतर म्हणतात त्याला जो त्याचे काही हात लंबे करण्याच्या असतील वाकवण्याकरिता जितका वेळ एखादा शक्तिशाली पुरुषाला लागतो तितकाच वेळ ऋषी शक्तीच्या बळाने तेथे जम्बूद्वीपात अर्धपात्र ब्रह्मलोकात उपस्थित होतो का म्हणतात. म्हणजे जितका वेळ त्याला परिपूर्ण स्वतःला पूर्णपणे मुक्त होण्यासाठी किंवा पूर्णपणे बुद्ध धर्म संघामधला अभ्यास आणि पूर्ण अरहंत पद प्राप्त होण्याकरिता जेवढा वेळ त्याला लागतो तर एखाद्या पुरुषाला लागतो तितकाच वेळ त्याला पण जम्बूद्वीपात अर्धपात्र होऊन त्या ब्रह्मलोकात उपस्थित राहून कसे मिळते. काय म्हणजे ब्रह्मलोकात पण त्याला उपस्थित होण्याकरिता आणि जाण्याकरिता त्याला तेवढाच वेळ लागते का म्हणतात. त्याच्या वृद्धी बलाने है ना, वृद्धी शक्तीच्या बलाने जम्बूद्वीपामध्ये अर्धपात्र होऊन पावन उपस्थित होतो का. हे तरी कसे घडले शक्य आहे म्हणतात. या विधानावर माझा मुळीच विश्वास बसत नाही म्हणतात. ते म्हणतात असे महाराज म्हणतात इतक्या कमी वेळात हे शेकडो योजनाचे अंतर कसे काय तोडतात. म्हणजे किंवा एखादे आता बौद्ध भिक्षू आहे, एखादा महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, जर त्या गोट्याला जर एवढा वेळ लागत असेल तर या ठिकाणी या ब्रह्मलोकात त्याला उपस्थित होण्याकरिता स्वतःला जर जास्त वेळ नसेल लागत आणि त्याच्या वृद्धी शक्तीच्या बलाने तो लवकरात लवकर या गोष्टीवर या विधानावर तो ब्रह्मलोकात पावन होत असेल उपस्थित होत असेल तर या गोष्टीवर या विधानावर माझा विश्वास बसत नाही म्हणतात. कारण की त्याला पण शेकडो योजनाचे अंतर कसे काय तोडता येईल. म्हणजे एवढ्या लवकर त्याला हे शेकडो योजनाचे अंतर कसे गाठता येईल असे ते म्हणतात. तर महाराज आपले जन्मस्थान कुठे आहे म्हणतात. म्हणजे
आपण पहिले कुठं जन्मलो, आता कुठं जन्मलो, आता पुन्हा जन्मामध्ये आपण कुठं जन्मणार आहोत, तर आपलं जन्म ठिकाण म्हणजे जन्मस्थान आपलं कुठे आहे म्हणतात. असे कवीरांनी टीका केली. म्हणते अलसंद नावाच्या बेटावर माझा जन्म झाला, तिथं माझी जन्मभूमी आहे म्हणतात. ते काय म्हणतात किंवा अलसंद नावाचं एक राज्य आहे आणि त्या बेटावर माझा जन्म झाला, तीच माझी जन्मभूमी आहे म्हणतात. म्हणते 200 योजन तरी असावे. काय म्हणतात ते 200 योजन तरी असावे. महाराज तुम्ही तेथे केलेली एखादी गोष्ट आठवते काय म्हणतात. जे काही तुम्ही ज्या जन्मभूमीवर जन्म घेतला तर तुम्ही पूर्वी कोणत्या प्रकारचे होते, कोणत्या प्रकारची चांगली एखादी गोष्ट केली असेल तर ती एखादी गोष्ट तुम्हाला आठवते काय. आपण म्हणत नाही त्याच्या मागच्या हप्त्यात, त्याच्या मागच्या महिन्यात या तारखेने मी असं काम केलं होतं, मी जेवण दिलं होतं, माझे पैसे भरले, मी हे केलं. समजा एखादी चांगलं कोणतंही काम करतो तर आपल्याला आपली तारीख आठवते की नाही. तर तसंच ते म्हणतात किंवा तुमचा जन्मभूमीवर तुमचा जन्म झाला तर तुम्हाला अशी एखादी चांगली केलेली गोष्ट तुम्हाला आठवते काय. ते म्हणतात होय म्हणते आठवते. महाराज मग तुम्ही इतक्या कमी वेळात एवढे 200 योजन लांबीचे अंतर पार करून गेलात हे कसे काय म्हणतात. आता तुम्हाला तुमच्या जन्माला तर 200 म्हणजे 200 योजन झाले आहे ना, की तुम्ही आता राजा जम्बूद्वीपावर राज्य करीता. मग तुम्ही 200 वर्षा 200 योजना अगोदर काय पुण्य केलं हे तुम्हाला कसं काय आठवलं म्हणतात. पावड चटकरी पटकरी गेले की नाही म्हणतात तुम्ही. माणसाचं मन आहे ना, माणूस मन माणसाचं मन जिथपर्यंत माणसाची नजर जाते जिथपर्यंत माणसाची नजर जाते तिथपर्यंत माणूस विचार करतो आणि तिथपर्यंत माणसाचं मन पण सुद्धा जाते. चाहे ती किती दूर असो, जरी आपण इथं आहोत तर आपली नजर किती लांब जाते, लय लांब जाते, कितीही बारीक दिसते आपल्याला, किती दूर दिसते. म्हणून तसंच त्यांना त्यांच्या दूरचे योजनाच्या लांबीचं अंतर पार करून हे गेले कसे काय. म्हणजे आता मला समजून आलं म्हणतात किंवा खरोखर समजून आलं म्हणतात किंवा माझ्या मनामध्ये जो काही प्रश्न होता तो त्या प्रश्नाचं मला समजलं किंवा इतक्या कमी वेळात कसं काय मी सांगितलं आणि इतक्या कमी वेळात ते कसे काय त्या ब्रह्मलोकामध्ये परिपूर्ण प्राप्त होऊ शकतात. आता मला समजून आलं म्हणतात. मग 34वं प्रकरण आहे या ठिकाणी 34 नंबरचं की मृत्यूनंतर दुसरीकडे पुन्हा जन्म घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही म्हणतात. किंवा ज्या वेळेला आपण आता आपल्याला प्रत्येक माणसाला माहिती आहे किंवा आपण जन्माला आलो तर प्रत्येक वेळेला आपल्याला माहिती की आपण जन्माला आपण आलो ठीक आहे, तर आपला मृत्यू पण निश्चित आहे. तो आहे कशामध्ये हे तर आपल्याला माहिती नाही, कारण की आपण बुद्ध नाही ना. बुद्धालाच माहिती राहते की आपण एवढ्या महिन्याच्या नंतर आपण आपलं शरीर त्याग करणार आहोत. म्हणून बुद्धांनी सांगितलं होतं की या 3 महिन्याच्या नंतर मी माझं देह त्याग करणार, माझं शरीर मी त्याग करणार. आपलं नाही समजत, आपण बुद्ध नाही, शील नाही समजत, समाधी नाही समजत, प्रज्ञा नाही समजत, आचरण नाही समजत, चिंतन मनन नाही समजत आहे ना. कोणती गोष्ट आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी करावं लागते हे पण आपल्याला समजत नाही. तर आपलं मरण आपल्याला थोडी समजणार. कोणाचं मरण कोणाला दिसत नसते, केवळ आणि केवळ बुद्धाचं मरण बुद्धांना दिसते. बुद्धाचं मरण पण होत नाही. बुद्ध भक्त आणि भक्त आपलं शरीर त्याग करतात, कारण की ते त्यांचा जन्म पण नसतो, त्यांचं मरण पण नसतो, त्यांना सुख पण नसतो, त्यांना दुःख पण नसतो, अशा प्रकारचं आहे. म्हणून या ठिकाणी राजा म्हणाला म्हणते असे समजा की एक मनुष्य येथे मरण पावला. असं समजा म्हणतात किंवा एक मनुष्य आपल्या समोर मरण पावला, ब्रह्मलोकात पुन्हा जन्माला आला आणि दुसरा मनुष्य येथे मरण पावला व काश्मीरात पुन्हा जन्माला आला, तर दोघांपैकी आधी कोण बरे जन्माला येईल. काय म्हणतात या ठिकाणी किंवा एक ब्रह्म लोकांमधला मनुष्य मरण पावला आहे ना, आणि या ठिकाणी एक काश्मीर मधला व्यक्ती मरण पावला. मग या ठिकाणी या 2 व्यक्तीमधला तर 2 व्यक्ती या ठिकाणी मरण पावलेले आहेत म्हणतात. तर मग एक ब्रह्म लोकामधला आणि एक काश्मीर मधला. तर या ठिकाणी पुन्हा जन्माला आला तर या दोघांपैकी आधी कोण जन्माला येईल, काय त्यांचा प्रश्न. किंवा या 2 व्यक्ती मधला आता सर्वात पहिला जन्म कोण घेणार. या ठिकाणी ते म्हणतात महाराज दोघेही एक वेळी जन्माला येतील. काय म्हणतात ते, हे दोघंही एका वेळेला जन्माला येतील. कृपा करून याचं उदाहरण देऊन मला समजावून सांगा की दोघं एक वेळेला कसे काय जन्माला
येतील व कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करून समजावून सांगावे. महाराज, तुमचा जन्म कोणत्या गावी झाला? काय म्हणतात ते, तुमचा जन्म कोणत्या गावी झाला? म्हणते अस्वंद दिप्तात कालवी नावाचे एक शहर आहे, तेथे माझा जन्म झाला म्हणतात. येथून कल्ती शहर किती दूर आहे? अंदाजे 200 योजन बनते. काय म्हणतात ते, की माझं जे शहर आहे, माझ्या शहरापासून कल्ती नावाचं जे काही आहे तर ते 200 योजन दूर आहे म्हणतात बनते. ठीक आहे. आता काश्मीर येथून किती दूर आहे ते सांगा. केवळ 12 योजन. काय म्हणतात ते, काश्मीर माझ्या शहरापासून 12 योजन लांब आहे म्हणतात. आता तुम्ही कल्ती शहरासंबंधी स्मरण करावे. म्हणते स्मरण केले. काय म्हणतात ते, तुमचं जे काही शहर आहे म्हणतात तर ते शहर सोडून आता तुम्ही कल्की नावाचं शहर किती दूर आहे ते म्हणतात अंदाजे 200 योजन दूर आहे. आणि या ठिकाणी आता ते म्हणतात की बा तुमचं शहर सोडून, तुमचं गाव सोडून, तुमचं शहर सोडून आता कल्की नावाचं शहर आहे, त्या शहराच्या संबंधी आता तुम्ही काय करा म्हणतात, स्मरण करा. त्या शहराचं नाव करून तुम्ही स्मरण करा. ते म्हणतात म्हणते मी स्मरण केलं या ठिकाणी. आणि आता काश्मीरेचं सुद्धा स्मरण करा. ते म्हणतात काश्मीरेचं पण सुद्धा मी स्मरण या ठिकाणी केलं असं ते म्हणतात या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात काश्मीरेचं पण सुद्धा या ठिकाणी तुम्ही स्मरण करावे. महाराज, मग आता मी त्या काश्मीरेचं पण सुद्धा स्मरण केलं. महाराज, आता सांगा की या 2 स्थळांपैकी कोणत्या स्थळांचा विचार आधी तुमच्या मनामध्ये आला? ते काय म्हणतात, तुम्ही असली ना म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला किती स्मरण करायचे सांगितले होते मी, किंवा सर्वप्रथम कल्ती नावाचं एक शहर आहे त्याचं सर्वात प्रथम सांगितलं, आणि दुसरं सांगितलं किंवा काश्मीर शहराच्या बद्दल. 2 शहरांच्या संबंधी तुम्हाला मी स्मरण करायचं सांगितलं. महाराज, मग आता सांगा की या 2 स्थळांपैकी कोणत्या स्थळाचा विचार सर्वात आधी तुम्हाला आला आणि तुमच्या मनामध्ये सर्वात पहिल्या प्रकारचा कोणता आला? या ठिकाणी महाराज, या उदाहरणांवरून जास्त स्मरण बनते. दोन्ही स्थळाचे स्मरण कराव्यात सारखंच अवधी लागला, यात कमी जास्त असे काही नाही आहे म्हणतात. कारण की तुम्ही दोन्ही शहराचं मला सांगितलं तर दोन्ही शहरांचं मी स्मरण माझ्या मनामध्ये केलं. याच्यामध्ये कमी जास्त मला असं काही आढळलं नाही म्हणतात. महाराज, या उदाहरणावरून समजून घ्यायला पाहिजे की येथे जन्म आहे, जन्माच्या नंतर, जन्म पावल्यानंतर मृत्यू, म्हणजे येथे मृत्यू पावल्याच्या नंतर ब्रह्मलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागला काय, किंवा काश्मीर अगर कुठेही जन्म घ्यावा लागला, कुठेही पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी सारखंच आहे म्हणतात, है ना. ब्रह्मलोकात जरी जन्म घेतला तुम्ही तरी तुमचं कर्म वाईट असतील तरी तुम्हाला त्या कर्मापासून सुटका नाही, आणि काश्मीर मध्ये जन्म घेतला तुम्ही तरी तुम्हाला जे काही वाईट कर्म केलेले त्यापासून सुटका नाही. या ठिकाणी याचं उदाहरण आणि याचं तात्पर्य असं आहे तुम्ही की तुम्ही म्हणजे किती मोठे महान जरी झाले, तुमचे वाईट कर्म जर असतील तर तुम्हाला त्या वाईट कर्मापासून वाचणं नाही, की तुम्हाला त्या वाईट कर्माचं फळ निश्चित तुम्हाला भरून द्यावंच लागतो. चाहे काश्मीर मध्ये घ्या, चाहे ब्रह्मलोकात घ्या, चाहे कुठेही जन्म घ्या तुम्ही, पण तुमचे जे काही आढळलेले पूर्वजन्मीचे कर्म, त्या कर्माला सोडून निसर्ग नियम सुद्धा सुटत नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालत राहावं लागते. चालत राहिल्याच्या नंतर तुम्हाला ते निश्चित करावं लागते. त्या पुण्य कर्माचं असो किंवा पाप कर्माचं असो तुम्हाला परत फेड निश्चित करून द्यावी लागते. चाहे काश्मीर मध्ये घ्या, चाहे ब्रह्मलोकात घ्या, कुठेही घ्या. या ठिकाणी कृपा करून उदाहरण देऊन मला समजावून सांगावे. महाराज, बंद करून डबल लाव.